जितेंद्र आव्हाड मला वाटतं की त्यांच्या विधानाकडे काही लक्ष देण्यापेक्षा पोलिसांच्या कारवाईबद्दल किंवा पोलिसांच्या एकूण कार्यपद्धतीबद्दल शंका व्यक्त करणे उचित नाही आहे. घटना मोठी होती, निरपराध मुलीच्या संदर्भातला प्रश्न होता. ठीक आहे, तर काय हायकोर्टाने काय त्याच्यावर मान्य उच्च न्यायालयाने काही त्याच्यावर ताशेरे ओढलेले आहेत, त्याची चौकशी सरकार करेल. आता मी आणि रामभाऊ आम्ही पुण्याला आमच्या त्या ठिकाणी संघाचं एक चिंतन शिबिर होतं, आम्ही तिकडूनच मी आता आलो. त्या बाकीच्या मंडळी काय नव्हती मला माहित नाही, पण आम्ही दोघं तर त्या चिंतन बैठकीला अगोदरच ठरलेली बैठक होती पुण्याला, त्यात घेतो. पण मला वाटतं सदस्य नोंदणीमध्ये आता 31 तारखेपर्यंत मुदत वाढवलेली आहे. नगर जिल्हा हा राज्यामध्ये पहिल्या क्रमांकाला जाईल असं मला विश्वास आहे. मी माझी खरंच जरांगे पाटलांना एवढीच विनंती आहे की आता उपोषण करून आपण काय साध्य करणार आहे. अगोदरच 10% आरक्षण आपण मराठा समाजाला दिलेलं आहे. त्यासाठी सरकार कसोशीने प्रयत्न करते. अजून त्याला सुदैवानं सुप्रीम कोर्टापर्यंत सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्याला काही स्थगिती नाही आहे, अंमलबजावणी सुरू आहे. आणि सरकारची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे की इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण मराठा समाज आरक्षण देणार आहोत. सरकार आता तारीख महिना झाला आणि 100 दिवस व्हायचे आहेत. मला वाटतं त्याने उपोषणाचा मार्ग सोडून द्यावा, एकदा सरकार स्थापन होऊ दे, मग काय त्यांच्या मागणी संदर्भात चर्चा करता येईल. अहिल्यानगर शहर जे आहे हे नेहमीच अशा प्रकारच्या तालमींसाठी प्रसिद्ध आहे, ज्यामुळे चांगले पैलवान तास झाले यापूर्वी आणि अनेक राज्यामध्ये अनेक आखाडे त्यांनी गाजवलेले आहेत. आज ती परंपरा जी आहे ती आता या शहराचे आमदार संग्रामभाई जगताप ते आता ती परंपरा पुढे नेत आहेत. आणि मला वाटतं इतक्या चांगल्या पद्धतीचं आयोजन हे पहिल्यांदाच नगर शहरामध्ये होत आहे. आणि मला विशेष आनंद या गोष्टीचा आहे की मागच्या काळामध्ये माननीय उपमुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आले होते आणि आपण त्यावेळी मागणी केली की ह्या वाडिया संकुलाला मदतीची अपेक्षा आहे, कारण इथं स्टेडियम कमकुवत झालं आहे, इथं कुठल्या सुविधा नाही. राज्य सरकारनं आता 50 कोटी रुपयाचा आपला प्रस्ताव आता मान्य केला. आणखीन काही निधी लागला तर द्यायची आपली तयारी सरकारची नाही. आमची परमेश्वरचरणी प्रार्थना आहे त्यांना उत्तम आरोग्य लाभो, वाटच नाही, ज्येष्ठ नेते आहेत. परंतु मला वाटतं तर एक लक्ष्मण रेषा आखण्याची गरज आहे की राजकारणामध्ये आज एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे. मला वाटतं त्यांनी आता राज्याच्या राजकारणात लक्ष घालण्यापेक्षा आता केंद्रामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना त्यांच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे. आणि मला वाटतं बरं का की यांना ज्यांना भूकंपाची भीती वाटते त्यांनी आपल्या घरात शांतपणे घरात बसलं पाहिजे. म्हणजे त्यामुळे मला कोणते मग प्रश्न विचारला, तिसरा मुख्यमंत्री संजय राऊत होणार म्हणतो. मला संजय राऊत होणार आहेत का मला प्रश्न पडलाय. नाही, मला कल्पना नाही काय, पण असं आमच्या लाडक्या बहिणीला 50% आपण त्याच्यामध्ये सवलत दिलीच आहे. ज्येष्ठ मंडळीला 70 वर्षाच्या वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आहे, ते सवलत काही काढलेलं नाही आहे. स्वाभाविक आज एवढी मोठी सवलत आपण देतोय, कुठेतरी महामंडळालाही आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज आहे, कारण शेवटी महामंडळ आपलं आहे. ते माझी काही मंत्री महोदयांची चर्चा नाही, पण मला जे सर्वसाधारण वाटतं त्याबद्दल मला असं वाटतं की 50% आमच्या भगिनींना प्रवास मोफत आहे, ज्येष्ठ नागरिकांना आहे. मला वाटतं केव्हा तरी तुम्हाला रिसोर्स मोबिलायझेशनचा किंवा उत्पन्न वाढीचे काही साधनं शोधली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.